नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? झारखंड राज्यामध्ये विधवा पुनर्विवाह योजनेअंतर्गत किती प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, या ठिकाणी 2 लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत विधवा पुनर्विवाह योजनेअंतर्गत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आज रविवार आहे, त्याच्यामुळे एकदम असा आळसपणा येऊ देऊ नका अंगामध्ये. लगेच उठा, पेन आणि वही घेऊन बसा. रविवार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ आला नाही का? व्हिडिओ अपलोड झाला आहे, त्याच्यामुळे मी माझं काम केलं. तुमचं काम काय आहे? एकही दिवस खंड न पडता दररोजचे व्हिडिओ पाहणे, दररोजच्या नोट्स काढणे, रविवारी त्याच्यावरती रिव्हिजन मारणे. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. कोणत्या शहराला भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन मिळणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटकमधील बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन या ठिकाणी चालणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल. तर लगेच मागील आठवड्यामध्ये, मागील महिन्यामध्ये जे काही नवनवीन प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. अत्यंत महत्त्वाची स्लाइड आहे. मी परत एकदा सांगतो, वही आणि पेन घेऊन बसा, लिहून घ्या. सर्वात लांब पूल आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल कोणता आहे? तर अटल सेतू, जवळपास 21.8 किलोमीटरचा आहे. देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल गुजरातमध्ये आहे, 2.32 किलोमीटरचा. भारतातील पहिली स्वदेशी विकसित आणि बांधलेली हायड्रोजन इंधन सेल फेरी सुरू झाली कोचीमध्ये. देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब बंदर सुरू झाले VO चिदंबरनार बंदर या ठिकाणी. सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशन आहे रंगपो रेल्वे स्टेशन. भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यात सुरू झाला? तर पश्चिम बंगाल. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट या ठिकाणी उभारण्यात आला हरियाणामध्ये. भारतामध्ये फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म उत्पादन करणारी पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे इंडियन ऑइल. भारतातील पहिला 500 मेगावॉट स्वदेशी प्रोटोटाइप जलद ब्रीडर अणुभट्टी ही सुरू झाली तमिळनाडूमध्ये. आणि भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झालेली आहे या ठिकाणी बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एअर फोर्स स्टेशन हिंडन या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या किती युनिट्सला राष्ट्रपतींचे मानक आणि राष्ट्रपतींचे रंग सादर केलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. युद्धाच्या वेळी किंवा शांततेच्या वेळी राष्ट्रासाठी केलेल्या अपवादात्मक सेवेची दखल घेऊन हे पुरस्कार हवाई दलाच्या युनिटला किंवा स्क्वाड्रनला दिले जाणारे सर्वात मोठे सन्मान आहेत. दुसरा पॉइंट, IAFच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 4 युनिट्सला राष्ट्रपती स्टॅडॉन आणि कलर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हे या ठिकाणी 4 स्क्वाड्रन्स कोणकोणते आहेत ते लिहून घ्या आणि एक्स्ट्रा एक वाक्य लिहून घ्या. पहिला आहे IAF क्रमांक 45 स्क्वाड्रन, IAF 221 स्क्वाड्रन, IAF 11 बेस रिपेअर डेपो आणि IAF 509 सिग्नल युनिट. या 4 जणांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सोबत 2 फायटर स्क्वाड्रन, 45 स्क्वाड्रन आणि 221 स्क्वाड्रन यांना राष्ट्रपती मानक प्रदान करण्यात आले. तर 11 बेस रिपेअर डेपो आणि 509 सिग्नल युनिट यांना राष्ट्रपतींचे रंग प्रदान करण्यात आलेले आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. केरलाज फर्स्ट रोबो टीचर मीट आयरिस. म्हणजेच प्रश्न लिहून घ्या. कोणत्या राज्याने आयरिस नावाच्या पहिल्या जनरेटिव्ह AI शिक्षकाचे स्वागत केलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिलं जनरेटिव्ह AI शिक्षकाचं, आर्टिफिशियल इंटेलिजंट टीचरचं या ठिकाणी स्वागत केलं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये 100% हे विचारलं जाणार, या AI टीचरचं नाव काय आहे? तर नाव लक्षात घ्या,
आयरिस असं या AI टीचरचं नाव आहे. कुठे या ठिकाणी स्वागत केलं, लॉन्च करण्यात आलं? केरळमध्ये. तर लगेच आपण केरळबद्दल सुरुवातीला चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. पनामा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा कितवा सदस्य बनलेला आहे? पहा, पनामा नावाचा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 97 क्रमांकाचा हा या ठिकाणी मान्यता देणारा सदस्य बनलेला आहे. मग पहा, एक्झाम मध्ये तुम्हाला कधी कधी काय विचारलं जातं की बाबांनो डायरेक्ट मला एकतर हे सांगा 97 क्रमांकाचा सदस्य कोण बनला, तेव्हा उत्तर लिहायचं पनामा. किंवा काही स्मार्ट टीचर प्रश्न कसा विचारतात 97 क्रमांकाचा सोडून द्या, याच्या अगोदरचा 96 क्रमांकाचा सदस्य कोणता झाला, तर तो आहे हंगरी. आणि 95 क्रमांकाचा कोणता झाला, तर तो आहे चिले. बरोबर. या तिन्ही गोष्टी मागच्या पुढच्या सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. तर पर्याय क्रमांक ए 97 क्रमांकाचा सदस्य देश बनलाय पनामा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण काय बोलतो, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, या ठिकाणी ISA कधी कधी शॉर्ट फॉर्म मध्ये सुद्धा देतात. तर या ऑर्गनायझेशन बद्दल थोडी चर्चा करूया. जसं की निर्मिती झाली याची 30 नोव्हेंबर 2015ला. स्थापना झाली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. महासंचालक आहेत अजय माथुर. अध्यक्ष आहेत RK सिंग. कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं, तर अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी या सेक्टरमध्ये काम करतं. सौर ऊर्जा वाढवणे, सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे, सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे ISA चे उद्दिष्ट आहे. आणि शेवटचा पॉइंट लिहून घ्या, ISA ची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी 2015 मध्ये केलेली होती. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. नुकताच नवी दिल्ली या ठिकाणी पहिला राष्ट्रीय आरंभकर्ता पुरस्कार कोणी प्रदान केलेला आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काय अवॉर्ड देण्यात आले, फर्स्ट नॅशनल इनिशिएटर अवॉर्ड, हे जे काय अवॉर्ड सादर करण्यात आले ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात आले. याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात घ्या. जसं की किती श्रेणींमध्ये हा पहिला राष्ट्रीय निर्माते पुरस्कार देण्यात आला, तर 20. याच्यामध्ये काही महत्त्वाचे श्रेणी आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये कदाचित विचारलं जाऊ शकेल. जसं की कृषी परिणाम या क्षेत्रामध्ये या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला लक्ष दाबास या व्यक्तींना. स्वच्छता दूत मध्ये या ठिकाणी देण्यात आला मल्हार कळंबे यांना. सर्जनशील सामाजिक बदल यासाठी देण्यात आला जया किशोरी यांना. शैक्षणिक उत्कृष्टसाठी देण्यात आला नमन देशमुख यांना. आणि आरोग्य आणि फिटनेस साठी देण्यात आला आहे अंकित बय्यनपुरिया या व्यक्तींना. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. भारतीय नौदलाने, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्कून ठेवा. भारतीय नौदलाने लक्षद्वीपच्या कोणत्या बेटावरती INS जटायू नौदल तळ सुरू केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मिनिकॉय या नावाच्या बेटावरती आइसलँडवरती INS जटायू नौदल तळ या ठिकाणी सुरू केलेला आहे. याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहून घ्या. नेव्हल डिटॅचमेंट मिनिकॉय मध्ये असणारा INS जटायू हा लष्करी तळ लक्षद्वीप बेटांवर सुरक्षा आणि पायाभूत सुविधा वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या संकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. INS जटायू लक्षद्वीप मधील देशाचा दुसरा लष्करी तळ आहे. नौदलाचा पहिला लष्करी तळ कावरत्ती येथील INS द्विरक्षक आहे जो 2012 साली सुरू करण्यात आलेला होता. या ठिकाणी मालदीवला पर्याय मिळालेला आहे असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने देशातील तरुणांना लष्करी सेवा अनिवार्य केलेली आहे? म्हणजेच मिलिटरी या ठिकाणी सर्व्हिस काय केलेली आहे? मॅन्डेटरी केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. जसं की तुम्हाला लक्षात असेल जवळपास आतापर्यंत 15 वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या देशातील व्यक्तींना नागरिकांना लष्करी सेवा अनिवार्य केलेली आहे. जसं की हे 15 देश कोणकोणते आहेत? जसं की एकदम पहिला नंबर आहे इस्रायल, त्यानंतर ग्रीस, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, नॉर्वे, रशिया, सिंगापूर, स्वित्झर्लंड, तैवान, त्यानंतर थायलंड, मेक्सिको, फिनलँड, इजिप्त आणि डेन्मार्क, ऑस्ट्रिया. आणि आता या ठिकाणी कोणत्या देशाने अजून या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे? तर म्यानमारने. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. CISF रायझिंग डे म्हणजे CISF स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? CISF फुल फॉर्म काय? सेंट्रल
इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 10 मार्चला CISF स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं फुल फॉर्म काय, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असं म्हणता येईल, ज्याचे महासंचालक आहेत नीना सिंग. स्थापना झाली 10 मार्च 1969 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि CISFचं बोधवाक्य काय आहे, संरक्षण आणि सुरक्षा, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? या पुढचा प्रश्न क्रमांक 9. जागतिक मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी अलीकडेच मिथेन सॅट म्हणजे सॅटेलाइट उपग्रह कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी स्पेसएक्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाने म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने AI केंद्र स्थापन करण्यासाठी भारतात कोणत्या राज्यासोबत करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जागतिक आर्थिक मंचाने AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर स्थापन करण्यासाठी कर्नाटक राज्यासोबत काय केलेलं आहे? करार केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाची बाजू मांडलेली आहे? 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. मुस्लिम देश त्यांच्यातील व्यापार आणि वाणिज्य वाढवण्यासाठी युरोपियन युनियन सारखे एक समान चलन सुरू करू शकतात अशा प्रकारची या ठिकाणी मत मांडलेली आहे, बाजू मांडलेली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी ढाका येथे झालेल्या D8 व्यापार मंत्र्यांच्या भेटी दरम्यान हे या ठिकाणी मत मांडलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल की सर D8 व्यापार मंत्र्यांची बैठक म्हणजे D8 काय आहे? तर D8 म्हणजे या ठिकाणी 8 देशांची ही एक गट आहे, संघटना आहे. 8 कोणकोणते देश आहेत? तर 8 मुस्लिम देशांमधील आर्थिक सहकार्याची ही संघटना आहे, ज्याची स्थापना 15 जून 1997 ला झाली. आणि 8 देश कोणकोणते आहेत? तुर्की, इराण, पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, इजिप्त, नायजेरिया. ठीक आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारी शबनीम इस्माईल ही कोणत्या देशाची आहे? तर पर्याय क्रमांक ए साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जवळपास तिने तिच्या कारकिर्दीमध्ये फॉर द फर्स्ट टाइम 130 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने या ठिकाणी हा चेंडू टाकलेला आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.